महाविकास आघाडीची नाशिकमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद पार पडणार। नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। आम्हीच नव्हे, आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आजबंटी तिदमेच्या बातम्या आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेला आहे, मतदान वाढलेले। मात्र मॅडम भाजपच्या आहेत, त्यांनी सुद्धा आरोप केला। मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे, या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं, ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं, अशा पद्धतीने मतचोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे। अनेक उदाहरणं, खरीच परिस्थिती डॉक्टर करारांनी या ठिकाणी सांगितली। शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, आमचे मुद्दे। अजून एक मुद्दा फार महत्वाचा आहे, मागे आम्ही शिवसेनेने मनसेने जो 12 ऑक्टोबरला मोर्चा काढलाय नाशिक शहरामध्ये, हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं, भयमुक्त व्हावं, भ्रष्टाचार मुक्त व्हावं। जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे, की जेणेकरून ज्या येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या, जनतेला मतदान करायला मिळावं। याला सगळी बगल देऊन महायुती चालढकल करते आणि या नाशिकला गुन्हेगार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता, तुम्ही